राजा छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। कान्होबा देव उर्फ हजरत बाबा रमजान दर्गा प्रकरणी आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। दरगाह ट्रस्टी व मुस्लिम समाज बांधवांनी दिनांक 4 फेब्रुवारी 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। आंदोलकांचा आरोप आहे की गुहा गावठाण हद्दीतील नवीन कानिफनाथ मंदिराच्या नोंदणीसाठी दिनांक 9/5/2016 रोजीच्या ग्रामसभा ठराव क्रमांक 12/2 ची नक्कल दिनांक 22/3/2022 रोजी घेऊन गट नंबर 23 मधील दरगाह जागेवर डमी ट्रस्ट तयार करण्यात आला आहे। या गंभीर प्रकाराची तात्काळ चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। या आमरण उपोषणात इब्राहिम शेख, तोलेखा शेख, लियाकत सय्यद, इसहाक शेख, गणी शेख, रझाक शेख, करीम शेख, शेख युनुस आलम तसेच यमुनाताई भालेराव, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन आणि मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी आहेत। आंदोलकांनी दरगाह परिसरातील अनधिकृत झेंडे, भोंगे, दानपेट्या, घंटा, तोतया पुजारी व जबरन बसविलेल्या मूर्ती त्वरित हकवाव्यात अशी मागणी केली आहे। तसेच रोज सकाळ संध्याकाळ सुरू असलेली अनधिकृत कर्कश आरती तात्काळ थांबवावी अशीही मागणी आहे। न्यायालयाचा अंतिम आदेश येईपर्यंत दोन्ही समाजांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धार्मिक उपासना करण्यास प्रतिबंध घालावा अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे। यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले। दरगाहमधील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यास जबाबदार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा। तसेच घटनास्थळी उपस्थित असलेले तालुका पोलीस निरीक्षक, तहसीलदार व उपअधीक्षक यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान दरगाह परिसरात बेकायदेशीर खोदकाम करून सापडलेली संशयास्पद वस्तू पोलिसांनी जप्त करूनही संबंधित तोतया पुजाऱ्यांवर कारवाई न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी येण्यास मनाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। यावेळी शेख युनुस आलम म्हणाले की ट्रिब्युनल कोर्टाचा मनाई आदेश असतानाही काही समाजकंटकांकडून दरगाह परिसरात बेकायदेशीर प्रकार सुरू असून प्रशासनाकडून एकतर्फी कार्यवाही होत असल्याने आम्हाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे। तसेच यमुनाताई भालेराव म्हणाल्या की या प्रकरणात डमी ट्रस्ट तयार करून कायद्याला डावलण्यात आले असून बेकायदेशीर मूर्ती बसविणारे तोतया पुजारी, मांजरे व लांबे यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। दोन्ही समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींवर प्रशासनाने वेळीच लगाम घालावा। जय हिंद मित्र हो, मी युनुस शेख, हजरत रमजान शाह दरगाह मानद सचिव प्लस ट्रस्टी आपल्या समोर लाईव्ह उपस्थित आहे। मित्र हो, आज 5 फेब्रुवारी 2026 आजचा आमच्या जोडीदारांचा जे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत त्यांचा आजचा दुसरा दिवस, म्हणजे साधारण 24 तास आम्हाला होत आले आहेत आणि प्रत्यक्ष लाईव्ह मी तुमच्या समोर लाईव्ह उपस्थित आहे। मित्र हो, आमचा हा लढा काही हिंदू मुसलमानाचा बिलकुल भी नाही। हे सर्वात प्रथम सर्वांनी समजून घ्यावे। आमची जी लढाई आहे मित्र हो, ही संविधानिक लढाई आहे। आम्ही जिथे राहतो, जिथे ही सुफी संतांची मजार आहे जी तुम्हाला दिसते मित्र हो, मुक्काम पोस्ट गुहा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथील ती सुफी संतांची मजार आहे मित्र हो। तिचा जवळजवळ 750 वर्षाचा इतिहास आहे मित्र हो। किती? जवळजवळ 750 वर्षाचा इतिहास आहे। आणि आम्ही पाहतो आहोत मागील 2 वर्ष आणि 1 महिन्यापासून आम्ही राहुरी तहसील कचेरी समोर बसलो आहोत। केवळ ह्या सुफी संतांच्या मजारीचा इतिहास मिटवण्याचं कार्य पुढील महाशक्ती करत आहे। आम्ही हे जे बसलो आहोत सर्व हातावरची मंडळी आहोत मित्र हो। रोज आमच्या 5 जोड्या राहुरी तहसील कचेरी समोर बसतायत। मागील 2 वर्ष आणि 1 महिना झाला आहे तेथे आम्हाला न्याय मिळाला नाही, म्हणून आम्ही इथे कलेक्टर साहेबांच्या इथे बसलो आहोत। आणि कलेक्टर साहेबांनी काय केलं, आम्हाला इथे फ्लेक्झी बोर्ड लावायच्या अगोदरच आमच्या हातात लेटर दिलं
की आमचा महसूल डिपार्टमेंटचा काही विषय नाही, हा SP कार्यालयाच्या जवळ हा विषय येतो, आम्ही आमची जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. मी यमुनाताई देवराव भालेराव, सामाजिक कार्यकर्ती. मी दिनांक 4/2/2026 रोजी माननीय जिल्हाधिकार्यालय येथे ह्या दर्ग्याच्या संदर्भात गुहा येथील प्रश्नावर पाठिंबा म्हणून मी आमरण उपोषणाला बसलेला आहे. आज उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे. परंतु कलेक्टर साहेबांची जी जबाबदारी आहे, कलेक्टर साहेबांच्या आम्ही दालनात बसलेलो आहोत. कलेक्टर साहेब हे जिल्ह्याचे बॉस आहेत आणि त्यांनी जर त्यांची जबाबदारी ते झटकत असतील तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मारायचा, हा प्रश्न आमच्या पुढे उभा आहे. कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती करते, आपल्या स्तरावरून आपण SP साहेबांना तात्काळ आदेश करून जे अनाधिकृत भोंगे आहेत, अनाधिकृत मूर्ती आहे, अनाधिकृत तोतया तेथे पुजारी बसलेले आहेत, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश हे आपण आपल्या स्तरावरून देण्याचे अपेक्षित आहे. परंतु तसे न होता आपण केवळ आणि केवळ कागदपत्री आपण फक्त आणि खाली पत्रव्यवहार करत आहात. SP साहेबांना सुद्धा मी विनंती करत आहे की आपण सर्वसामान्यांना न्याय देणार ही आमची आपल्याकडे अपेक्षा आहे. सदर तेथे तोतया जो पुजारी आहे शंकर मांजरे आणि लांबे यांनी दिनांक 2/1/2025 रोजी त्या दर्ग्यामध्ये अनाधिकृतपणे खोदकाम करून भुयाराचे तेथे खोदकाम करून काहीतरी वस्तू ठेवण्याचे त्यांनी षडयंत्र केलेले होते. ते डिपार्टमेंटच्या लक्षात आल्याने राहुरी पोलीस स्टेशनने तेथे जाऊन तेथील जे वस्तू आहे काय खोदाईमध्ये ठेवलं होतं हे आम्हाला माहित नाही, परंतु त्या फुटेज मध्ये स्पष्ट दिसतंय पोलीस खाली भुयारामध्ये जाऊन तेथील ते खोदकाम ते केलेलं आहे. तेथे त्यांचे वस्तू त्यांनी पोत्यामध्ये भरून ती आणलेली आहे. माननीय तहसीलदार साहेब समक्ष त्या ठिकाणी पंच म्हणून तेथे शासकीय अधिकारी होते. त्याच्यामुळे पंचांसमोर जर पंचनामा केलेला आहे तर राहुरी पोलीस स्टेशननी ते मांजरे आणि लांबे ह्या तोतया पुजाऱ्यावर गुन्हे का दाखल केले नाही हा आमचा सवाल आहे. त्याच्यामुळे ही सदर SP साहेबांनी तात्काळ याची चौकशी करावी आणि तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनला आदेश देऊन सदर शंकर मांजरे आणि लांबे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, FR दाखल करण्यात यावी. आम्हाला फक्त समजतंय त्याच्यावर दाखल केलं, अरे जेथे जातीय तेढ निर्माण करणारे हे तोतया पुजारी तेथे बसतात, त्यांनी तिथे खोदकाम केलेलं आहे, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. सदर ते शासकीय अधिकारी तहसीलदार दर्जाचे अधिकारी जाऊन पंच आहेत त्यांच्या समोर पंचनामा होतो आणि राहुरी पोलीस स्टेशन जर साधी 80 दाखल करत असन तर यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. हा गुन्हा 2 वर्षाची सजा आहे, आम्हाला माहित आहे, त्याच्यामध्ये अटक होत नाही, पण तुम्ही रजिस्टरला गुन्हा नोंदवा, FR दाखल करा, ही आमची मागणी आहे. FR दाखल केल्यानंतर कोर्टात जे होईल ते होईल, पण राहुरी पोलीस स्टेशन या संदर्भात कोणतीही दखल घेत नाही. तेथे उलट त्या दर्ग्यामध्ये गुहा गावामध्ये पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं. अरे कोर्टाचा आदेश आहे. SP साहेबांना ही विनंती करते, मी उपोषण करते इथे आहे, नाही तर मी चर्चेला येऊ शकत होते, परंतु मी स्वतः येथे उपोषण करते आहे. त्याच्यामुळे SP साहेबांना मी विनंती करते, आम्ही कोर्टाची जी ऑर्डर आहे तेथे जाण्यास मनाई आहे. मनाई हुकूम असताना तेथे कोणत्याही प्रकारे तिथे जायचं नाही, कोणता विधी करायचा नाही अशी ऑर्डर असताना देखील तेथे पोलीस बंदोबस्त, तुम्ही पोलीस बंदोबस्तात एका समाजाला प्रोटेक्शन देतायत आणि एका समाजाला तेथे जाण्यास मज्जाव करतायत. आमची एवढीच विनंती आहे, दोन्ही समाजांनी तेथे जायचं नाही, हे कोर्टाचा अवमान आहे.
तात्काळ ते बंद करून शासनाने ते ताब्यात घ्यावं, जोपर्यंत कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत. मग ती जो आम्ही आता सुपूर्द केला आहे, अगर जर कुंपणच शेत खायला लागलं तर त्या शेताने जायचं कुठं माननीय जिल्हाधिकारी साहेब, हे आता तुम्ही आम्हाला सांगावं. पहा, आता येथे जवळजवळ आमच्या 7 जणांचा प्राण आता तुमच्या हातात आहे. आज हे आमचे चुलते जवळजवळ 80 वर्षाचे आहेत, मागचे 82 वर्षाचे आहेत, यमुनाताई जवळजवळ 60 वर्षाचे आहेत. आता हे सर्वजण फक्त तुमच्याकडे आस लावून पाहत आहेत. मित्र हो, माननीय जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही आम्हाला, आपण जिल्ह्याचे मायबाप आहात, आम्हाला पूर्ण खात्री आहे की आपण संविधानापेक्षा दुसरं कुणालाही अहमियत देणार नाही. आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षेने आलो आहोत. आम्हाला न्याय हवा, आम्हाला केवळ न्याय हवा. एवढे बोलून मी युनूस शेख आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.